बातमी लातूरमधनं. लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग शाळांमध्ये 132 शिक्षक अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यामध्ये 23 दिव्यांग शाळांपैकी काही शाळा बंद आहेत तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या शाळांमध्ये 132 शिक्षक हे अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचं समायोजन अजूनही करण्यात आलेलं नाही आहे. या शिक्षकांचं मागील 3 ते 4 महिन्यांपासूनचं वेतन थकीत आहे. आमच्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही अशी तक्रार शिक्षकांनी केली. 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांचं समायोजन करण्यात यावं असा JR मध्ये उल्लेख केलेला आहे. परंतु या निर्णयाला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्णयामुळे आमची पगार ही 4 महिन्यापासून बंद झालेली आहे. लातूर जिल्हा सक्षमीकरण अधिकारी यांच्याशी आम्ही 2-3 वेळेस निवेदनं दिलेली आहेत, परंतु अद्यापही त्याची कसलीच दखल घेतली नाही. आता बातमी मुंबईच्या बोरिवलीमधनं आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली बेस्ट बस सेवा बंद झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार SGNP मधील बेस्ट बस सेवा ही पूर्णपणे बंद झालेली आहे. मुख्य प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी दरम्यान ई बस सेवा सुरू झाली आहे. बेस्ट बस बंदी आणल्यामुळे ई बसचं भाडं आता 20 रुपयावरून थेट 100 रुपये प्रति प्रवासी आहे. वाढीव दरांमुळे पर्यटक आणि वन्यजीव प्रेमी यांच्यामध्ये मात्र नाराजी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.